भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीतर्फे सिटी सेंटर मॉल समोर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले। अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणीही यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आली। आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केले। तुम्ही बघितलं असाल तर गेल्या 4 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून संविधानाची प्रतिमा उभारण्यात आली आहे, पण वारंवार संविधानाचा अपमान करण्याचं दृष्टिकोन बीजेपीने डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि म्हणूनच संविधान लोकांना नको दिसावं, संविधान लोकांच्या मनात नको जावं म्हणून संविधानाला झाकून ठेवलं होतं। आणि आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिलांनी, युवकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन संविधानाचा अपमान सहन करणार नाही म्हणून या ठिकाणी माझ्या बुजुर्ग महिलांनी येऊन या ठिकाणी संविधान ओपन केलेलं आहे आणि ते संविधान या ठिकाणी दर्शनासाठी खुलं केलेलं आहे। मला बीजेपीच्या लोकांना खुलं आव्हान आहे, तुम्हाला जर या संविधानाचं उद्घाटन करायचं असेल तर संविधानापेक्षा मोठं कोणीच नाही। तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही या, मग तो मुख्यमंत्री असो, तो प्रधानमंत्री असो, तुम्ही येऊन संविधानासमोर नतमस्तक व्हा, संविधानाचं दर्शन घ्या, हाच मेन विषय आहे। तुम्ही त्याचं उद्घाटन कराल एवढे तुम्ही मोठे नाही। त्यामुळे माझ्या बापाने लिहिलेल्या संविधानाचं उद्घाटन माझ्या महिलांनी या ठिकाणी केलंय असं मी या ठिकाणी घोषित करतो। बाबासाहेबांबद्दल वक्तव्य केले, अपशब्द बोललेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही इथे सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहोत। तसंच हा एक तडीपार गुंड हा म्हणजे आंबेडकर घेण्याची त्याची लायकी नसताना हा बाबासाहेबांबद्दल बोलत आहेत, हे एकदम चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही निषेध करत आहोत। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, लीनाताई खरे, विवेक तांबे, विश्वनाथ भालेराव, काका गवळी, सुनील साळवे, तुकाराम मुजाड, विलास गुंजाळ, सूरज गांगुर्डे, रवी पगारे, कल्याण खरात, बजरंग शिंदे, दीपक पगारे, राजू गोतीस, किरण मोरे, करण बोधक, महेश भोसले, अमोल घोडे, अमोल मोरे, जाधव विशाल, युवराळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।